पहिला चेंडू क्रॉस बॅट चांगला चेंडू आहे तरी सुद्धा धाव पूर्ण याचं एकमेव कारण किरण बाबू लेग बाय. चला लागोपाठ 2 षटकार 1000 रुपये जिंका स्कीम आहे. कारण नयननं 1000 रुपये कमावले आणि अर्धी एंट्री जवळजवळ वसूल झाली. एंट्री किती आहे ते गुलदस्त्यात आहे. ओहो वा चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर आत वळाला लेग ब्रेक साठी गेले होते मात्र रॉंग वन ठरलाय. वेल बोल जगदीश आचार्य. नेक्स्ट बॉल किरण यांच्यासाठी. ओ याला उलटा फुलटा फटका मात्र फलंदाज बाद आणि तिथे क्षेत्ररक्षक होता बाजी नाही म्हणजे तो इकडचा का खारदांड्याचा. काढलं बाबूदा खेळायचा कुठे होता चेंडू गेला कुठे मात्र बॅटच्या उलट्या बाजूला आणला. बरोबर आहे नितीश म्हात्रे. नक्कीच 2 ओव्हरमध्ये ही मॅच संपवतील का. समोर खेळले सुपर शॉट चेंडू सीमा रेषा पार षटकार. सुपर शॉट बाय नितीश म्हात्रे. पहिला षटकार आला या इनिंग मधील. जगदीश आचार्य यांनी वर पिच केला चेंडू आणि कदाचित ही चूक झाली आहे. इथे ब्रेक उडवायचा होता. टर्न चांगला इकडे डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 7. 26चं लक्ष आहे. चांगला नो डाऊट 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट डिलिव्हरी. हा चेंडू का टाकला तुम्ही. वाईट बॉल आहे. बघा सेमीफायनल आणि फायनल साठी तुम्हाला फुल ट्रॅक घालावीच लागेल. पाऊस कुठलाही नाहीये. हो ही काय गोलंदाजी होते जगदीश यांना. ये तू क्या कर रहा है भाई. गोलंदाजी अगदी हा चेंडू जर घेतला हाफ पिच पेक्षा जास्त या बाजूला पडला होता आणि इतका मोठा टर्न. पंचांना त्रास सुरू आहे. नेक्स्ट बॉल. हा चांगला चेंडू आहे मात्र फटका फसलाय. कॅच आहे तिकडे फिल्डर आहे. क्या बात आहे. अतिशय हा फिल्डर मला वाटतं अंपायरच्या बाजूला लपला होता आणि नीलला हा झेल टिपलाय. परतावं लागेल इथेच मात्र कमाल व्हायच्या. शेवटचा सामना पुणे यांच्या मार्फत. वैजा 0ला गेला तर 200 रुपये हिम्मत कडून. यावेळेला इथे 2 धावा आहेत त्यामुळे पूर्ण स्ट्राईकवर जावं लागेल गणेशला. 2 धावा. थँक्यू. धावसंख्या झाली आतापर्यंत. एकचं नाव हिम्मतचे 200 दिले आऊट झाला असतो.